Yes, it's done. Hello everyone, very warm welcome. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I really welcome you all from the bottom of my heart. Thank you so much. We are just starting. Thank you so much everyone for this beautiful and wonderful presence. लगेच सुरू करत आहोत आपण for our live spoken English master class. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Everything good, all right? Okay. That's really beautiful. Nice to see you all here. Thank you so much. Yeah. Great. Visible? Am I visible? Okay. Great. Done. Chalo. Visible and audible to you all. And shall we begin for the live spoken English masterclass? Chalo. We are just starting. आपण लगेच सुरू करत आहोत. Thank you. Special thanks to you all for being here. Yeah. Thank you so much, everybody. Yes, so you know very well, everybody, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. You know very well. In English, basically, there are three main types of tenses. Am I right? इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य किती प्रकार असतात? There are three main types of tenses in English. कोणते कोणते? Present tense, past tense, and future tense. There are three main types of tenses in English. Present tense, past tense, and future tense. In today's class, we are speaking about present tense. We are going to speak about present tense. You know very well, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? एकदम सोपं. प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? तर वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. आता हे जे प्रेझेंट टेन्स मी तुम्हाला शिकवलेलं आहे ना, तर या प्रेझेंट टेन्स मध्ये मी तुम्हाला दोन टॉपिक शिकवलेले. डू यू रिमेंबर? I have taught you two important concepts in this present tense. कोणते कोणते? The first one is to be and another one is to have. सगळ्यात आधी शिकवलेले to be and then I have taught to have. Am I right? Okay. आज आपण बोलणार आहे about to be. त्यात आपण आज to be बद्दल बोलणार आहे. Here we go. You know very well what is meant by to be. To be म्हणजेच काय बरं असतं? To be is simply called as असणे. To be म्हणजे काय? असणे. Can you tell me the definition of to be present tense? तुम्ही मला to be present tense ची definition सांगू शकता? English definition. Please let me know in the chat box if you recall. What is the definition of to be present tense? To be present tense ची काय definition आहे? Could you just let me know about this? Yes, to be present tense. What is the English definition? To be present tense. To be म्हणजे असणे. Correct. Yes, very good. Absolutely. Yes. Absolutely correct. Yes. You know very well. What is the definition of to be present tense? The simple definition is कर्ता स्वतः काहीतरी आहे. काय डेफिनेशन आहे टू बी प्रेझेंट टेन्सची? कर्ता स्वतः काहीतरी आहे. म्हणजे याचा सिंपल अर्थ काय होतो? कोणीतरी स्वतः काहीतरी आहे. व्हॉट ऍक्च्युअली इट मीन्स? कोणीतरी स्वतः काहीतरी आहे. कर्ता स्वतः काहीतरी आहे. The English definition becomes doer is something. Doer is something. म्हणजेच काय? कोणीतरी स्वतः काहीतरी आहे. तर डोअर का बरं घेतलं? ऍक्च्युअली तसं तर कर्ताला सब्जेक्ट बोलतात. बट वाय डोअर? डोअर का घेतलं? वाय? बिकॉज डोअर म्हणजे कर्ता, करणारा. डू म्हणजे करणे. तसंच डोअर म्हणजे करणारा, करता. सब्जेक्ट तर बोलतातच. डोअर ऑल्सो वी कॅन से. बरं, मग कोणीतरी स्वतः काहीतरी आहे अशा प्रकारचं जर वाक्य आलं तर वी हॅव गॉट स्पेशल थ्री हेल्पिंग वर्ब्स ज्यांना बोलतात एम, इज अँड आर. या प्रकारचं वाक्य जर आलं तर या प्रकारचं वाक्य इंग्रजीमध्ये बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल तीन हेल्पिंग वर्ब्स यूज करायला लागतात. दे आर बेसिकली कॉल्ड ॲज एम, इज अँड आर. व्हॉट टू से? एम, इज अँड आर. क्लिअर?
ओके. मग आता वेअर टू यूज एम, वेअर टू यूज इज अँड वेअर टू यूज आर, दॅट इज द क्वेश्चन. हिअर आय विल लेट यू. ते डिपेंड असतं तुमच्या वाक्यातल्या कर्तव्यावरती. तुमच्या वाक्यात काय करताय त्यावर डिपेंड असतं तुम्ही काय हेल्पिंग वर्ब यूज करणार. पहा, आय, ही, शी, राधा एक नाऊन घेतलं, वी, यू आणि दे. हे सगळं काय लिहिलं मी? दीज आर द सब्जेक्ट्स इन युअर सेंटेन्स. आपल्याला कुठलंही वाक्य बनवायचं असेल तर त्याच्या सुरुवातीला हे शब्द येतात. हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे, ह्यांच्यापासूनच वाक्याची सुरुवात केली जाते. जर तुमच्या वाक्यातला करता आय तर आय सोबत यूज करायचं आय. व्हॉट टू यूज विथ आय? आय सोबत तुम्ही काय यूज करणार? आय सोबत तुम्ही एम यूज करणार. नेक्स्ट टाइम ही, शी, राधा सिंग्युलर एकाच व्यक्तीबद्दल जर तुम्ही बोलताय तर यूज करायचं इज. देन कम्स वी, यू, दे प्लुरल अनेक वचनी. जर का तुम्ही अनेक वचनी बद्दल बोलताय तर तुम्ही यूज करायचं आय. गेटिंग? आय एम सिंग्युलर आहे, सिंग्युलर सोबत इज वापरायचं. आणि इफ इट इज अ प्लुरल, प्लुरल आहे तर प्लुरल सोबत काय वापरायचं? आर वापरायचं. ओके, डन. आता याला रिलेट करणार एक छोटंसं सेंटेन्स. हिअर आय विल राईट ऑन द बोर्ड. यू विल टेल मी हाऊ कॅन वी मेक देम इन इंग्लिश. ओके. Okay. Very simple sentence. Here I have written on the board. Can you please let me know in the chat box what will be the answer for this sentence, or how will you translate this sentence in English? Okay. Yes, right. Extremely simple sentence I have presented in front of you all. ते व्यस्त आहेत. ऍब्सोल्युटली करेक्ट. द sentence is ते व्यस्त आहेत. हे वाक्य इंग्लिशमध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की तेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो. व्हॉट इज मीन बाय ते? सो हे जे लिहिलंय तेला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ते. ते म्हणजेच काय? दे. ही नाही बोलत. आता ते खूप जणांबद्दल बोलतोय. ते व्यस्त आहेत. कन्सिडर करा खूप जणांबद्दल बोलतोय ते वापरायचं. मग आता दे सोबत वर्ड हेल्पिंग वर्ब डू वी यूज? ऑब्विसली वी यूज आर. मग घेतलं दे, आर आणि व्यस्त. व्यस्तला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? बिझी. हे तर झालं नॉर्मल सेंटेन्स जे तुम्हाला अगदी डोळे झाकून विचारलं तरी तुम्ही करणार. त्यातल्या त्यात आम्हीजारचं असेल तर विचारायलाच नको. ते एकदम तुमच्या आवडीचं और व्हेरी सिम्पलेस्ट और व्हेरी इझिएस्ट फॉर यू, राईट? पण हे झालं सेंटेन्स. दिस इज ऑल अबाउट द सेंटेन्स. अशा प्रकारचं प्रत्येक वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये करता येतं. बट आय वॉन्ट टू आस्क यू, ते व्यस्त आहेत आपण लिहिलं, दे आर बिझी. बट जर मला असं म्हणायचंय, ह्याचं जर का मला प्रश्न करायचाय किंवा मला समोरच्याला ह्याचा प्रश्न विचारायचा आहे तर तो आपण कसा विचारणार? हाऊ कॅन? ते व्यस्त आहेत का असा प्रश्न मला विचारायचा आहे. तर इन टुडेज क्लास, आजच्या क्लासमध्ये आपल्याला हे पाहायचंय वाक्य कसं बनवलं जातं. हे तर तुम्हाला नॉर्मल आयडिया आहे, पण हे वाक्याचा प्रश्न पण करायला लागू शकतो. तर मग ह्याचा प्रश्न आपण एक्झॅक्टली कसा करू शकतो, ते बोलताना कसं यूज करू शकतो, और हाऊ कॅन वी आस्क क्वेश्चन टू समवन. इन टुडेज क्लास वी आर गोइंग टू लर्न. सो ते व्यस्त आहेत, दे आर बिझी. आता पुढे काय करूया, हे जे सेंटेन्स आहे ह्याचाच मला प्रश्न करायचा. तर प्रश्न कसा होणार? इट विल बी लाईक दॅट. ते व्यस्त आहेत का? इन दिस वे वी आर गोइंग टू मेक क्वेश्चन. ते व्यस्त आहेत का असा प्रश्न झाला. ते व्यस्त आहेत का हे मला इंग्लिशमध्ये करायचंय. सी डिअर पीपल, इंग्लिश ग्रामरचा एक रूल असतं. काय रूल असतं? जर तुम्ही एखादं वाक्य बनवत आहात, इफ यू आर मेकिंग अ सेंटेन्स, जर तुम्ही एखादं वाक्य बनवत आहात तर ते जे वाक्य आहे ना, ते वाक्य सब्जेक्टने सुरू होणार. गेटिंग माय पॉइंट? येस. सो ते व्यस्त आहेत. हे जर का वाक्य आहे तर हे वाक्य तुम्ही कशाने चालू करणार? इफ इट इज द सेंटेन्स, तुम्ही ते वाक्य सुरू करणार बाय सब्जेक्ट, विथ सब्जेक्ट. त्याच्यानंतर ते व्यस्त आहेत का? दिस इज द क्वेश्चन. आता जर का तुम्हाला हा प्रश्न इंग्लिशमध्ये करायचा आहे तर इंग्लिश ग्रामर सेज दॅट जर तुम्हाला एखादं वाक्य इंग्लिशमध्ये करायचंय तर त्याची सुरुवात सब्जेक्टने करा. पण जर तुम्हाला एखादा प्रश्न इंग्रजीमध्ये करायचा आहे
तर त्या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा. गेटिंग माय पॉइंट? व्हॉट एम आय सेइंग? सेंटेन्स आहे तर वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते, पण जर का त्याचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे तर ते प्रश्नाची सुरुवात वाक्यात असलेल्या हेल्पिंग वर्बने केली जाते. अदरवाईज समोरच्याला समजणार कसं की तुम्ही त्याला प्रश्न विचारताय? ते एक प्रश्न विचारायचं आयडेंटिफिकेशन आहे. जसं मराठी वाक्यामध्ये इथे एंडिंगला का लावलं की तुम्हाला समजतं अरे इट इज द क्वेश्चन. तसंच इंग्लिश सेंटेन्स मध्ये जेव्हा तुम्ही वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करता तेव्हा समोरच्याला समजतं की अरे दिस वन इज आस्किंग क्वेश्चन टू अस. मग याचा प्रश्न करण्यासाठी नॉट अ बिग डील, व्हेरी सिंपल ट्रिक विच यू हॅव टू फॉलो. ते व्यस्त आहे, दे आर बिझी, ते व्यस्त आहेत का त्याचाच हा प्रश्न आहे. त्यासाठी आर आधी घ्यायचं, दे नंतर घ्यायचं, बिकॉज आर इज द हेल्पिंग वर्ब हियर. मग हे जे आर आहे हे वाक्यात सुरुवातीला घ्यायचं, दे पुढे घ्यायचं अँड युअर सेंटेन्स इज रेडी. पहा, दे आर बिझी, ते व्यस्त आहेत का हे क्वेश्चन आहे. आर आधी घेतलं, दे नंतर घेतलं, Are they busy? And the sentence read. Are they busy? ते व्यस्त आहेत का? असे खूप क्वेश्चन्स आपण बनवू शकतो. ते ठीक आहेत का? आर दे फाईन? आर दे ओके? ते श्रीमंत आहेत का? तर इंग्लिश मध्ये ते श्रीमंत आहेत का? करेक्ट. आर दे रिच? आर दे रिच? करेक्ट. ते गरीब आहेत का? ते गरीब आहेत का? मेक इट इन इंग्लिश. आर दे पुअर? करेक्ट. आर दे पुअर? अच्छा, मग सांगा मला, ते मित्र आहेत का? टेल मी फास्ट. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा सगळ्यांनी. ते मित्र आहेत का? ते मित्र आहेत का? करेक्ट, व्हेरी गुड. आर दे फ्रेंड्स? राईट. ते खुश आहेत का? ते खुश आहेत का? आर दे हॅपी? आर दे हॅपी? ऍब्सोल्युटली करेक्ट. अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश मध्ये ते नाराज आहेत का? आर दे सॅड? ते खेळाडू आहेत का? आर दे प्लेयर्स? ते विद्यार्थी आहेत का? आर दे स्टुडंट्स? ते शाळेमध्ये आहेत का? आर दे इन स्कूल? ते घरी आहेत का? आर दे ऍट होम? अशा प्रकारे आपण करू शकतो. आता हे झालं सेंटेन्स. सेंटेन्सचं पण केलं आपण क्वेश्चन. प्रोसिडिंग अहेड, पुढे जाऊया. आता आहे ना, हे जे सेंटेन्स आहे ऍक्च्युअली इट इज कॉल्ड एज इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. हे जे प्रश्न आहे, प्रश्न झाला, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज यस नो टाईप क्वेश्चन. याला यस नो टाईप क्वेश्चन असं सुद्धा बोलतात. ह्याचं आपल्याला उत्तर द्यायचंय. आता हे प्रश्न, समजा तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारलाय की ते व्यस्त आहेत का, you have to answer and your answer will possibly be in yes or no. तुमचं उत्तर yes किंवा no मध्येच असणार. ते व्यस्त आहेत का? एक व्यस्त असेल तर तुम्ही हो म्हणणार, नसेल तर तुम्ही नाही म्हणणार. चला आता दोन्ही केसेस घेऊ आणि दोन्ही मध्ये वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवू. ओके, ते व्यस्त आहेत का? आर दे बिझी? मला म्हणायचंय हो हो ते व्यस्त आहेत. हो ते व्यस्त आहेत. तर वाक्य इंग्रजीमध्ये हो ते व्यस्त आहेत. मग होला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? व्हॉट डू वी से? हो म्हणजेच काय? येस. आणि ते व्यस्त आहेत. फर्स्ट अँड थर्ड सेंटेन्स इज जस्ट सेम टू सेम. घेऊन टाका, इकडून कॉपी करा, इकडे पेस्ट करा. ते व्यस्त आहेत. हो ते व्यस्त आहेत. येस दे आर बिझी. येस दे आर बिझी. हो ते व्यस्त आहेत. येस दे आर बिझी. क्लिअर? समजलं? नाव नेक्स्ट, आता सेकंड नेक्स्ट केस मध्ये नाही असं पण उत्तर असू शकतं. मग इफ युअर आन्सर इज नो, हाऊ विल यू मेक इट इन इंग्लिश? पहा, नाही नाही ते व्यस्त नाही. नाही ते व्यस्त नाही. दिस इज हाऊ युअर आन्सर शुड बी.
नाही ते व्यस्त नाहीत. मग आता इथे काय झालं, ऍक्च्युली दिस इज ऑल्सो द सेंटेन्स. निगेटिव्हिटी निगेशन आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, पण ते सुद्धा एक वाक्यच आहे. मग नाही, नाहीचं नो घेऊन टाका. ते व्यस्त आहेत, दे आर बिझी, ते व्यस्त नाहीत. इथे काय करायचं, तुमचं जे हेल्पिंग वर्ब आहे त्या हेल्पिंग वर्बला नॉट लावायचं. इथे काय हेल्पिंग वर्ब आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे. एकतर तुम्ही दे आर नॉट बिझी असंही करू शकता, आणि अजून एक सिंपल वे आय विल लेट यू नो विच इज आर. आरला जर का तुम्ही नॉट लावलं तर इट ऍक्च्युअली बिकम्स व्हॉट, आरंट. ते काय बनतं, आरंट बनतं. तसंच कधी इजला नॉट लावून आलं तरी जर काही इजला तुम्हाला नॉट लावावं लागलं तर तुम्ही इजला नॉट लावा, इट बिकम्स कॉन्ट्रॅक्शन होतं त्याचं इजंट. तसंच जर का कधी तुम्हाला ऍमला नॉट लावून आलं, एकतर आय एम नॉट असं करू शकता तुम्ही, पण तरी पण ते लावायला लागलं तर एम प्लस नॉट, यु नो व्हॉट बिकम्स, माहिती तुम्हाला काय होतं, एम प्लस नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होणार. जर का आर प्लस नॉट आर, इज प्लस नॉट इज, तर मग एम प्लस नॉट व्हॉट, एम प्लस नॉट व्हॉट. जर का इथे सेंटेन्स असतं की मी व्यस्त नाहीये, इफ देर वॉज अ सेंटेन्स मी व्यस्त नाही, तर करायला लागलं असतं आय एम नॉट बिझी. मग एम प्लस नॉटचं जर कॉन्ट्रॅक्शन करणं झालं तर तुम्ही काय करणार, एमंट नाही हो, इट डझंट बिकम एमंट. ऍक्च्युली एम प्लस नॉटचं कॉन्ट्रॅक्शन सुद्धा सेम होतं, एमंट. ठीक आहे, यू वुड से वाय मॅम, वाय नॉट एमंट. इट इज द रूल ऑफ ग्रामर. हे ग्रामरचं रूल आहे, ग्रामरने सांगितलं एमला नॉट लावलं आरंट करायचं तर करायचं बस. ठीक आहे, मग ते व्यस्त नाही, नाही म्हणजे नो. ते व्यस्त आहे, दे आर बिझी, ते व्यस्त नाही. दे सोबत पुढे काय लागणार, आरंट, दे आरंट बिझी. ते व्यस्त नाहीत, दे आरंट बिझी. इज दॅट क्लिअर, इज दॅट क्लिअर. ते व्यस्त नाहीत, दे आरंट बिझी. And then here people, the last case. जसं आपण हे एक सेंटेन्स घेतलं, याचा प्रश्न गेला, तसे इथं हे पण एक सेंटेन्स दिसतंय तुम्हाला. हे तर ह्याच कॉपी आहे, पण हे पण सेंटेन्स आहे. चला ह्याचा पण प्रश्न करू, कसं होईल. ते व्यस्त नाही, ह्याचा पण जर का प्रश्न केला तर होईल असं, ते व्यस्त नाही का, ते व्यस्त नाहीत का. जसं ते डॉक्टर नाही आहेत का, ते श्रीमंत नाही आहेत का, ते मित्र नाही आहेत का, ते चांगले मित्र नाही आहेत का, ते इथे नाही आहेत का, ते शाळेमध्ये नाही आहेत का, ते घरी नाही आहे का. अशी खूप क्वेश्चन्स आपण करतो. करू शकता तुम्ही, हे वाक्य दाखवू शकता मला करून, करा बरं ट्राय. एवढं सगळं सांगितलं मी तुम्हाला कॉन्सेप्ट, पहा क्लिअरली जमतंय का. क्लिअर. ते व्यस्त नाहीत का, ते व्यस्त नाहीत का. लेट मी नो प्लीज, लेट मी नो. ते व्यस्त नाहीत का. बघा आता पहा, 2 नंबरचं वाक्य पहा, ते व्यस्त आहेत का. ह्याच्यासाठी आपण काय केलं, वाक्यातलं हेल्पिंग वर्ब, हे ते व्यस्त आहेत हे जे वाक्य आहे त्याच्यातलं हेल्पिंग वर्ब इंटरचेंज केलं. तसं खाली काय, ते व्यस्त नाहीत का, ते व्यस्त नाही, ते आर बिझी, ह्याच्यातलंच हेल्पिंग वर्ब आधी टाकायचं. आता इथे आर दे बिझी टाकून कसं चालेल, इथं ऑलरेडी निगेशन आलेलं आहे वाक्यामध्ये. निगेशन आल्यामुळे आपण आर दे बिझी जरी घेतलं तरी आरला नॉट लावायला लागेल की नाही, निगेशन दाखवायला. मग काय करायचं, आरंट आधी घ्यायचं, दे नंतर घ्यायचं, युअर सेंटेन्स झालं. आरंट दे बिझी, आरंट दे बिझी, ते व्यस्त नाहीत का, आरंट दे बिझी. इज दॅट क्लिअर, दिस इज हाऊ युअर सेंटेन्स इज रेडी. आता अजून एक गोष्ट सांगते, इथे जसं तुम्ही करू शकता ना, ते व्यस्त आहे, दे आर बिझी, ते व्यस्त नाही, आपण असंही करू शकतो, दे आर नॉट बिझी. इन द सेम वे, ते व्यस्त नाहीत का, हे तुम्ही जर तुम्हाला आर प्लस नॉट आर हे कॉन्ट्रॅक्शन जर नाही करायचंय तर तुम्ही असं करू शकता, आर दे नॉट बिझी, आर दे नॉट बिझी. इफ यू डोंट वॉन्ट टू मेक द कॉन्ट्रॅक्शन, किंवा कधी अशी परिस्थिती आली की तुम्हाला याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं ते माहित नाहीये, एम प्लस नॉट आर होतं हे माहित नाहीये, तर मग तुम्ही इन दॅट केस व्हॉट कॅन यू डू, आर ते घेतलं, नॉट आर निगेशन आलं ना, तर इथे तुम्ही निगेशन टाकू शकता सब्जेक्टच्या पुढे.
आर दे नॉट बिझी, ते व्यस्त नाहीत का? जसं इथे दे आर नॉट बिझी है ना, हे कसं होईल? दे आर नॉट बिझी, तर आर दे आधी घेतलं, नॉट त्याच्या जागेवरती. आर दे नॉट बिझी, आर दे आरंट नाही, आर दे नॉट बिझी. हाऊ कॅन यू डू? आर दे नॉट बिझी. लक्षात आलं? दिस इज ऑल्सो द वन ऑफ द वे. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. एकदा वाचा, मी फोटो काढते, अजून सेंटेन्स घेऊ. समजतंय? अंडरस्टँडिंग एव्हरीवन? Five formats I have shown you here. Did you everybody understand? Type in the chat box. Yes, ma'am, I understood. Yes, ma'am, I understood. Type in the chat box so that I can clean the board. We board clean करें. Get? Correct. Now, okay. Sentence change करूं? I will just change the sentence. तो मैत्रीपूर्ण आहे. You know what is meant by मैत्रीपूर्ण? करा तर इंग्लिश मध्ये ट्राय करा. तो मैत्रीपूर्ण आहे म्हणजे एकदम लाईक मित्रासारखा आहे, मैत्रिणीसारखा आहे. हा, व्हॉट इज द वर्ड यू आर गोइंग टू यूज फॉर दिस? तो मैत्रीपूर्ण आहे, एकदम फ्रँक आहे. जसं तो मदत करणारा आहे, तर तुम्ही आपण म्हणू शकतो करेक्ट, ऍब्सोल्युटली हेल्पफुल, वी कॅन से फॉर दॅट. तो सर्वांशी मैत्रीपूर्ण आहे, तर मैत्रीपूर्ण इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ही इज फ्रेंडली. ही इज फ्रेंडली. तर तो सगळ्यांशी मैत्रीपूर्ण आहे. ही इज फ्रेंडली विथ एव्हरीवन. म्हणजे सगळ्या असं असतं ना, कोणी सगळ्यांसोबत त्याचं एकदम चांगलं आहे, कोणासोबतच काही वाजलेलं नाहीये. सो ही इज फ्रेंडली विथ एव्हरीवन. ही इज सो फ्रेंडली विथ एव्हरीवन. तो सर्वांशी एकदम मैत्रीपूर्ण आहे. याचं क्वेश्चन करायचं आपल्याला. तो मैत्रीपूर्ण आहे का? तो मैत्रीपूर्ण आहे का? या, हाऊ टू डू दॅट इन इंग्लिश? तो मैत्रीपूर्ण आहे का? तो मैत्रीपूर्ण आहे. ही इज फ्रेंडली. तो मैत्रीपूर्ण आहे का? मग काय करणार? इज आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं, राईट? क्वेश्चन आहे, मग इज घ्यायचं. आता इथं आर घ्यायचं का? म्हणायचं का आर ही फ्रेंडली? नो. त्या वाक्याचं जे हेल्पिंग वर्ब आहे ते तुम्ही आधी घेणार आहे. ही इज फ्रेंडली, तर इज आधी घ्यायचं. इज ही फ्रेंडली? तो मैत्रीपूर्ण आहे का? इज इट फ्रेंडली? म्हणजे तो फ्रँक आहे का? त्याचं म्हणजे स्ट्रिक्ट एकदम असं. इज इट फ्रेंडली? राईट, करेक्ट. इन दिस वे यू कॅन. Now, this is the question. Let's make two guesses, two possible answers, yes or no. तो मैत्रीपूर्ण आहे. तो मैत्रीपूर्ण आहे. हो, तो मैत्रीपूर्ण आहे. हो म्हणजेच काय? येस, तो मैत्रीपूर्ण आहे. ही इज फ्रेंडली. ही इज फ्रेंडली, राईट? डन. बरं, नेक्स्ट व्हॉट टू डू? पुढे काय करायचं? इन द नेक्स्ट केस निगेशन करायचं. सो टू मेक निगेशन, नाही तो मैत्रीपूर्ण नाही तो मैत्रीपूर्ण नाही तो मैत्रीपूर्ण नाही. नाही इंग्लिश मध्ये व्हॉट डू वी से? नो, तो मैत्रीपूर्ण नाही. ही आता इजला नॉट लावायचं आपल्याला. जेव्हा आपण इजला नॉट लावतो तर व्हॉट इट बिकम्स? इजंट. ही इजंट फ्रेंडली. नाही तो मैत्रीपूर्ण नाही. नो, ही इजंट फ्रेंडली. अँड देन कम्स तो मैत्रीपूर्ण नाही का? तो मैत्रीपूर्ण नाही का?
तर in that case, isn't आधी घ्यायचं आणि नंतर घ्यायचं. It becomes like that. Isn't he friendly? तो मैत्रीपूर्ण नाही का? Isn't he friendly? In this way we can make. तो मैत्रीपूर्ण नाही का? Isn't he friend? तर काय केले तिथे मग तुम्ही दुसरा वे काय करू शकता? तो मैत्रीपूर्ण नाही ही टाकू का मी तो ते पण एक मला तेच टाकू म्हणजे ते ही इज नॉट फ्रेंडली असं होतं ना. जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्शन नाही केलं, इफ यू डोंट मेक कॉन्ट्रॅक्शन ते असं होईल नो ही इज नॉट फ्रेंडली. आणि मग याचा जेव्हा तुम्हाला प्रश्न करायचा असतो ना तेव्हा काय करायचं इज आधी घ्यायचं ही नंतर घ्यायचं इज ही आणि नॉट त्याच्या जागेवरती इज ही नॉट फ्रेंडली असं पण तुम्ही करू शकता. इज ही नॉट फ्रेंडली तो मैत्रीपूर्ण नाही. इफ यू डोंट वॉन्ट टू मेक द कॉन्ट्रॅक्शन यू कॅन डू दिस. डन. एकदा वाचणार का? प्लीज रीड. विल टेक मोर सेंटेन्सेस. ओके. ब्युटिफुल. डन. चलो नाव विल टेक मोर सेंटेन्सेस. समजलं सगळ्यांना येतं लक्षात? हे आपल्याला बोलताना यूज करायचंय. सो त्या वेळेला एकदम लवकरात लवकर ते आठवलं पण पाहिजे. असा कॉन्सेप्ट सोपा वाटतो, सिंपल वाटतं, पण त्याची छान प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणजे आपल्याला ते बोलताना त्यावेळेस क्लिक होतं, आपण घाबरत नाही. कॉन्सेप्ट जेवढा क्लिअर असतो तेवढं तुम्ही कॉन्फिडंट राहणार. तुमचा कॉन्सेप्ट जर का डीम असेल, थोडा वीक असेल तर तुम्ही घाबरता. मग if you make this concept very clear, you will ever be confident. Always be confident while speaking on this concept. Now we'll check for some sentences. अजून sentences घेऊ आपण communication मध्ये. ठीक आहे? चला. रस्ते रस्ते स्वच्छ आहेत. चला करा पटापट सगळ्यांनी. रस्ते स्वच्छ आहेत. रस्ते स्वच्छ आहेत का? रस्ते स्वच्छ आहेत का? हो. रस्ते स्वच्छ आहेत. हो. रस्ते स्वच्छ आहेत. हो रस्ते स्वच्छ आहेत. नाही. रस्ते स्वच्छ नाही. नाही. रस्ते स्वच्छ नाही. And then रस्ते स्वच्छ नाहीत का? रस्ते स्वच्छ नाहीत का? चला करा पटापट. एव्हरीबडी प्लीज डू मेक सेंटेन्सेस इन इंग्लिश. शाळा
इथून लांब आहे. शाळा इथून लांब आहे का? शाळा इथून लांब आहे का? हो. ट्राय करा सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. यू कॅन ऑल्सो राईट डाऊन इन द नोटबुक. Whatever is the convenient for you, do it. If you can write down in the notebook, please write down in the notebook. If you can type in the chat box, please go for that. हो शाळा इथून लांब आहे. हो शाळा इथून लांब आहे. नेक्स्ट नाही. शाळा इथून लांब नाही. नाही शाळा इथून लांब नाही. Then शाळा इथून लांब नाही का? शाळा इथून लांब नाही का? चल करा ट्रान्सलेशन. मेक इट एव्हरीबडी. करा. जमताय? Do it. I'm waiting for you. चलो पहा. रस्ते स्वच्छ आहेत. रस्ते म्हणजे रोड्स आर क्लीन. रस्ते स्वच्छ आहेत. इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? रोड्स आर क्लीन. रस्ते स्वच्छ आहेत. देन रस्ते स्वच्छ आहेत का? आर आधी घ्यायचं, रोड्स नंतर घ्यायचं. आर रोड्स क्लीन. आर रोड्स क्लीन. रस्ते स्वच्छ आहेत का? आर रोड्स क्लीन. हो रस्ते स्वच्छ आहेत. Yes, roads are clean. Yes, roads are clean. नाही रस्ते स्वच्छ नाही. नाही म्हणजे नो. रस्ते स्वच्छ आहेत. रोड्स आर क्लीन. रस्ते स्वच्छ नाही. नो रोड्स. आता आरला नॉट लावायचं. रोड्स आरंट क्लीन. तुम्ही ना काहीतरी एकच ठेवायचा. एकतर कॉन्ट्रॅक्शनची सवय लावा, नाहीतर मग आर नॉट आणि खाली आर रोड्स नॉट अशी सवय लावा. एकच काहीतरी सवय लावून ठेवा. म्हणजे कधी हे कधी असं होण्यात सगळंच राहून जाईल. नाही तर काहीच नाही आठवणार. असं नको. मला असं वाटतं दिस इज द मोर इझिएस्ट वन. बट तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते ओके. कॉन्ट्रॅक्शनचं नो रोड्स आरंट क्लीन. रस्ते स्वच्छ नाहीत का? आरंट आधी घ्यायचं, रोड्स नंतर घ्यायचं. उदास आरंट रोड्स क्लीन. रस्ते स्वच्छ नाहीत का? आरंट रोड्स क्लीन. आरंट रोड्स क्लीन किंवा करू शकता आर रोड्स नॉट क्लीन. राईट. क्लिअर? पहा बरोबर आले का? जमलं? चलो नेक्स्ट सेंटेन्स काय? शाळा इथून लांब आहे. शाळा लांब आहे. इंग्लिश मध्ये आपण करणार स्कूल इज फार. लांब म्हणजे फार. स्कूल इज फार. इथून तर म्हणायचं फ्रॉम हिअर. स्कूल इज फार फ्रॉम हिअर. फार फ्रॉम म्हणजे इथून लांब.
फार फ्रॉम म्हणजे ह्यापासून लांब, तर इथून लांब आहे. सो स्कूल इज फार फ्रॉम हिअर. मग याचा प्रश्न करायचा, शाळा इथून लांब आहे का? आपण असं बोलताना बोलतो ना, तुझी शाळा इथून लांब आहे का? बाजार इथून लांब आहे का? स्टँड इथून लांब आहे का? घर इथून खूप लांब आहे का? असं आपण म्हणतो ना. तर इज आधी घ्या, स्कूल नंतर घ्या. इज स्कूल, इज स्कूल फार फ्रॉम हिअर, इज स्कूल फार फ्रॉम हिअर. लिहायचं, तुम्ही नोटबुक काढा सगळ्यांनी. हे तुम्ही लिहून लिहून जेवढं प्रॅक्टिस कराल ना, तेवढं ते कॉन्फिडेंटली लक्षात राहील. असं वरवर सोपं दिसतं, पण बोलताना ना थोडीशी म्हणजे प्रॉब्लेम होत असतो, लवकर सुधरत नाही. सो रायटिंग प्रॅक्टिस इज व्हेरी मस्ट. सो थोडं लिहायचं, कधी 4-5 वाक्य लिहायचे, झालं क्लिअर वाटायला लागलं मग बोलायचं. सो प्लीज राईट डाऊन. रायटिंग स्किप नका करू. हा, आता जमलं तर आताच रायटिंग मध्ये लिहित जा, आता नाही जमलं पण नंतर नक्की लिहित जा. एक स्कूल फार फ्रॉम हिअर, तो शाळा येथून लांब आहे. येस, स्कूल इज फार फ्रॉम हिअर. येस, स्कूल इज फार फ्रॉम हिअर. नाही, शाळा इथून लांब नाही. नो, स्कूल इजंट फार. शाळा लांब नाही इथून. फ्रॉम हिअर. नो, स्कूल इजंट फार फ्रॉम हिअर. शाळा इथून लांब नाही का? मग काय करायचं? इजंट आधी घ्यायचं. इजंट आधी, स्कूल नंतर. इजंट स्कूल फार from here? Isn't school far from here? This is how your answer should be. Please check. Isn't school far from here? Isn't school far from here? Got it? Clear? समजलं सगळ्यांना? Got it properly? Beautiful. Okay. Done? Understood? In this way, we'll take more sentences. अजून आपण sentences घेणार आहे and you are going to make those sentences in English. Okay? आता will you make these sentences in your notebook? वहीमध्ये कराल का? काढा, take out your notebook now. Everybody please take out your notebook and make it in your notebook please. वहीमध्ये कराल सगळे. I will write here. चाव्या टेबलावर आहेत. तर इंग्लिश मध्ये युअर नोटबुक. चाव्या टेबलावर आहेत. How the sentence becomes in English? Use the proper helping verb. No hurry. काहीच घाई नाही. रिलॅक्स बनवा. वहीमध्ये बनवा. मी आन्सर सांगते, चेक करून पहा. If you are mistaken, you can clear. चाव्या टेबलावर आहेत. गुड. डन. चाव्या. कीज बोलणार ना, खूप साऱ्या चाव्या आहे, मग कीज म्हणणार आपण. तर आम्ही जर पैकी काय युज करायचं? इज नाही युज करायचं, आर युज करायचं. आता खूप सारे कीज आहे. काही काही जणांनी तर इज आर स्किप करून टाकलं. नको उगाच प्रॉब्लेम, झंझटच नको. इज नको ना आर नको, है ना. डायरेक्ट ऑन टेबल घेऊन टाकलं पुढे. कीज ऑन टेबल. संपलं विषय. एवढं सोपं काही इंग्लिश. कीज आर. चाव्या आहेत. कीज आर टेबलावर आहेत. तर हे जे आलं ना चावर, त्याला ऑन बोलतात. सो टेबलावर कीज आर ऑन द टेबल. कीज आर ऑन द टेबल. बरोबर आहे. ओके. नाउ व्हॉट आर वी गोइंग टू डू नेक्स्ट? नेक्स्ट काय करणार आहे? ह्याचा क्वेश्चन. राईट डाउन इन द नोटबुक. मेक द क्वेश्चन. हाऊ टू मेक द क्वेश्चन? चाव्या टेबलावर आहेत का? चाव्या टेबलावर आहेत का? तर इंग्लिश मध्ये प्लीज डू मेक द क्वेश्चन ऑफ दिस. चाव्या टेबलावर आहेत का? लिहा मध्ये आन्सर. आय ऑल्सो विल राईट विथ यू. तर दिस इज द क्वेश्चन ना. सो इफ इट इज द क्वेश्चन, यू हॅव टू स्टार्ट युअर सेंटेन्स विथ व्हॉट? विथ हेल्पिंग वर्ब. या, यू कॅनॉट स्टार्ट विथ कीज. आर पासून स्टार्ट करायचं.
आधी आर, जस्ट इंटरचेंज. आर आधी घ्यायचं, कीज नंतर घ्यायचं. डन. आर कीज, आर कीज ऑन द टेबल, आर कीज ऑन द टेबल. चाव्या टेबलावर आहेत का? आर कीज ऑन द टेबल. ओके, डन. आता काय करणार? व्हॉट नेक्स्ट? व्हॉट वी हॅव टू डू नेक्स्ट? ह्याचं आन्सर्स करायचे. पॉसिबल आन्सर्स. चाव्या टेबलावर आहेत का? आर कीज ऑन द टेबल. हो आहेत, नाही नाही आहेत, असे आन्सर्स येईल. मग काय होईल? हो, चाव्या टेबलावर आहेत. हो, चाव्या टेबलावर आहेत. येस, keys are on the table. Yes, keys are on the table. The first and third is same to same. Copy paste. Next, negative. Nahi, nahi. चाव्या टेबलावर नाही, नाही. चाव्या टेबलावर नाही. नाही म्हणजेच काय? नो. नाही म्हणजेच काय? नो. चाव्या टेबलावर आहेत. कीज आर ऑन द टेबल. चाव्या टेबलावर नाही. नो कीज. काय करणार? व्हॉट टू डू नेक्स्ट? हेल्पिंग वर्ब. त्याला नॉट जॉईन करायचं. ऑब्विसली सिम्पल आहे, वी कॅन अंडरस्टँड इट. पण हे जे ग्रामर आहे, जे रूल्स आहे ते समजून घ्या. म्हणजे पुढे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये पण हे रूल्स आपल्याला अप्लाय करायला लागतात, तर सोपं जाईल. हे प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स इज ऑलवेज सिम्पल. प्रेझेंट टेन्स सोपंच असतो. मग पुढे पास्ट आणि फ्युचर मध्ये प्रॉब्लेम होतात जर रूल क्लिअर नसेल तर. सो कीज आरंट. आरंटच घेऊया ना, की आर नॉट. आरंट इज गुड. नो कीज आरंट ऑन टेबल. नो keys aren't on table. You can also say no keys are not on the table. On the table, or you can join or not, no problem. चाव्या टेबलावर नाहीत का? चाव्या टेबलावर नाहीत का? चाव्या टेबलावर नाहीत का? बोलतो की नाही आपण असं स्पीकिंग मध्ये? सांगा येस ऑर नो. डू वी स्पीक इट ऑर नॉट? सो याची जर छान प्रॅक्टिस केली तर स्पीकिंग मध्ये डेफिनेटली युज होणार. चाव्या टेबलावर नाही आहेत का? रिमोट सोफ्यावर नाहीये का? चमचा किचनवर नाहीये का? पोळपाट किचनवर नाहीये का? कागदपत्र टेबलवर नाहीयेत का? असं सेंटेन्सेस. सो चाव्या टेबलावर नाहीयेत का? मग काय करणार? ऍज दिस इज द क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला या सेंटेन्सची स्टार्टिंग हेल्पिंग वर्बने करायला लागेल. चाव्या टेबलावर नाहीत का? जसं चाव्या टेबलावर आहेत का, पण स्टार्टिंग केली हेल्पिंग वर्बने, घेतलं आर आधी. पण हे निगेटिव्ह सुद्धा आहे. फक्त आर घेऊन नाही चालणार, ह्याच्यामध्ये नाहीत का असं पण आलंय. मग आपल्याला आरला नॉट जॉईन करायला लागेल. आरंट keys on the table. Aren't keys on the table. चाव्या टेबलावर नाहीत का? Aren't keys on the table. Clear? आलं लक्षात? Did you understand? Aren't keys on the table. चाव्या टेबलावर नाहीत का? Please check. I'll continue. Will you read once? एकदा वाचणार का? Read please. चाव्या टेबलावर आहेत. कीज आर ऑन द टेबल. चाव्या टेबलावर आहेत का? आर कीज ऑन द टेबल. हो, चाव्या टेबलावर आहेत. येस, कीज आर ऑन द टेबल. नाही, चाव्या टेबलावर नाही. नो, कीज aren't on the table. चाव्या टेबलावर नाहीत का? aren't keys on the table. समजलं? आय पासून दाखवू एक क्वेश्चन. आय पासून कसं होत असतं? मी म्हणजे आपण एक्स पाहिलं, आर पाहिलं, एक आय पासून दाखवते. ठीक आहे? इझी आहे ना? यू हॅव टू मेक मेनी सेंटेन्सेस. त्याच्यावरती खूप वाक्य बनवायचे, मनाने बनवायचे, थोडस प्रॅक्टिकली इकडे तिकडे तुम्हाला जे दिसतंय ते सेंटेन्स घ्यायचे, बनवायचे. कोणीतरी स्वतः काहीतरी आणि वॉटेव्हर जे सेंटेन्स तुमच्या समोर आहे. फुले ताजी आहेत. फ्लावर्स आर फ्रेश. फुले ताजी आहेत का? आर फ्लावर्स फ्रेश? हो, फुले ताजी आहेत. येस, फ्लावर्स आर फ्रेश. नाही, फुले ताजी नाही आहेत. नो, फ्लावर्स आरंट फ्रेश. फुले ताजी नाहीत का? आरंट फ्लावर्स फ्रेश?
येस, घर स्वच्छ आहे. हाऊस इज क्लीन. त्याचं क्वेश्चन करू शकता. डोर इज ओपन. दरवाजा उघडा आहे. डोर इज ओपन. दरवाजा बंद आहे. डोर इज क्लोज्ड. शाळा बंद आहे. स्कूल इज क्लोज्ड. कॉलेज उघडं आहे. कॉलेज इज ओपन. क्लास प्रसिद्ध आहे. क्लास इज पॉप्युलर. पाणी गार आहे. वॉटर इज कोल्ड. पाणी गरम आहे. वॉटर इज हॉट. लॅपटॉप महाग आहे. लॅपटॉप इज कॉस्टली. लॅपटॉप इज एक्सपेन्सिव्ह. कॉम्प्युटर स्वस्त आहे. संगणक स्वस्त आहे. कॉम्प्युटर इज चीप. असे सेंटेन्सेस घेऊ शकता. खूप वाक्य घेऊ शकता आणि 5 फॉर्म्स मध्ये बनवायचं. एक सेंटेन्स घ्यायचं, 5 फॉर्म्स मध्ये बनवायचं. दिस इज हाऊ यू नीड टू प्रॅक्टिस. म्हणजे घरी जेव्हा तुम्ही फ्री असेल किंवा तुमचं काम जरी करत असेल तरी काम करता करता माइंड मध्ये तुम्ही हे गोष्टी घेऊ शकता. ठीक आहे. चलो, आता अजून एक सेंटेन्स हिअर आय विल राईट ऑन द बोर्ड. यू विल ट्राय टू मेक इट इंग्लिश. मी वचनबद्ध आहे. यू नो व्हॉट इज मीन बाय वचनबद्ध. म्हणजे मी कोणतरी वचन दिलेलं आहे कशाबद्दल तरी, व्हॉट एव्हर इट इज अबाउट. मी वचनबद्ध आहे. कारण ट्राय इंग्लिश मध्ये मी वचनबद्ध आहे. एक आय पासून दाखव. काय 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 यूज करायचं. वाय देर इज दिस मच सायलेन्स. इतना सन्नाटा क्यों है. मी वचनबद्ध आहे. मी वचनबद्ध आहे. मी म्हणजेच काय, आय सोबत घ्यायचं ऍम. वचनबद्धला इंग्लिश मध्ये म्हणतात कमिटेड. वचनबद्ध म्हणजेच काय, कमिटेड. आय एम कमिटेड. आय एम कमिटेड. आय एम कमिटेड. मी वचनबद्ध आहे. कमिटेड. ना आता याचा आपल्याला क्वेश्चन करायचा. मी वचनबद्ध आहे का. करा तर क्वेश्चन. मी वचनबद्ध आहे का. काइंडली टू मेक द क्वेश्चन ऑफ दिस. मी वचनबद्ध आहे का. करा क्वेश्चन. प्लीज मेक एव्हरीवन. येस, मी वचनबद्ध आहे का. घ्यायचं. एम आय कमिटेड. एम आय कमिटेड. मी वचनबद्ध आहे का. एम आय कमिटेड. दिस इज द क्वेश्चन. मग काय करणार, त्याचा आन्सर करायचं. पॉझिटिव्ह आन्सर. हो, मी वचनबद्ध आहे. हो, मी वचनबद्ध आहे. हो म्हणजे काय, येस आय एम कमिटेड. येस आय एम कमिटेड. नेक्स्ट वन. नाही. नाही मी वचनबद्ध नाही. नाही मी वचनबद्ध नाही. नाही म्हणजेच काय, नो. सो मी वचनबद्ध आहे. आय एम कमिटेड. मी वचनबद्ध नाही. आय एम नॉट कमिटेड. किंवा एम ला नॉट लावलं की आरंट होतं, म्हणून आरंट. आय आरंट कमिटेड. आय एम नॉट कमिटेड. इथे लिहून दाखवते. एम प्लस नॉट इज इक्वल टू आरंट. म्हणून घेतला आरंट. आय आरंट कमिटेड किंवा आय एम नॉट कमिटेड. And then मी वचनबद्ध नाही का. मी वचनबद्ध नाही का. आरंट आधी घ्यायचं, आय नंतर घ्यायचं. आरंट आय कमिटेड. आरंट आय कमिटेड. मी वचनबद्ध का. आरंट आय कमिटेड. In this way you can make the answer. Check. Got it? Yeah.
I want to ask you, what was the first sentence I had taken today on the board? आता मी क्लासच्या सुरुवातीला सगळ्यात पहिला शब्द बोर्डवरती कोणता घेतला होता? ओरिजिनली ऑनेस्टली आठवून सांगायचं, कुठे वहीत लिहिलं असलं तर पाहून सांगायचं. पहिलं सेंटेन्स मी काय लिहिलं होतं? What was the first sentence I had written on the board? पहिलं वाक्य काय लिहिलं? वाक्य, कॉन्सेप्ट नाही, वाक्य. What was the sentence? ऑनेस्टली आठवायचं, वहीत पाहायचं ना. What was the first sentence? Good, very good, beautiful, proud of you all. They are busy. It was they are busy. मग आपण पाहिलं, are they busy? Yes, they are busy. No, they aren't busy. Aren't they busy? बरं, what was the second sentence I had taken here on the board? Honestly सांगायचं. I'm checking your memory test. What was the second sentence? वहीत पाहायचं ना. तुम्ही उत्तर नाही सांगितलं तर इट्स ओके. We are just going to test our memory. What was the second one? He is friendly. तो मैत्रीपूर्ण आहे. Correct. What was the third one? What was the third one? Correct. Roads are clean. Absolutely. Roads are clean. आणि अजून एक होतं काहीतरी ना त्याच्यासोबतच. Roads are clean. So what was the fourth one? What was the fourth one? I recall. I remember. Do you? मला आठवतं. तुम्हाला आठवते का? रोड्स आर क्लीन झालं, मग त्याच्यानंतर इकडे होत होते का? स्कूल इज फार फ्रॉम हिअर. करेक्ट. स्कूल इज फार फ्रॉम हिअर. ऍब्सोल्युटली. दिस वॉज द फोर्थ वन. व्हॉट वॉज द फिफ्थ वन? व्हॉट वॉज द फिफ्थ वन? Just recently we had taken the previous one of this friend. It was keys are on the table. Correct. Keys are on the table. And this one, I am committed, right? समजलं का? इझी ना? इझी आहे ना? सगळं सोपं आहे. स्पोकन इंग्लिश खूप सोपं आहे. फक्त यू नीड टू प्रॅक्टिस. तुम्हाला त्याच्यावरती छान प्रॅक्टिस करायला लागेल. भरपूर सेंटेन्सेस घ्या, छान प्रॅक्टिस करा. आजचा क्लास, येस येस येस, डेफिनेटली यू आर गोइंग टू प्रॅक्टिस ऑन दिस कॉन्सेप्ट. आज इथेच थांबणार आहे आपण. अँड एव्हरीबडी, आय विल सी यू इन द नेक्स्ट क्लास. येस, करेक्ट. ओ माय गॉड. ओके, डन. ब्युटिफुल. चलो, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.